गुगल मॅप पण 1 तास 2 मिनटं दाखवत आहे 20 किलोमीटरसाठी. हे आपल्याला दिसतोय हा जो पीक आहे हा आहे किन्नर कैलाश. Cheers. रेकोंगपिओ लेफ्ट 6 किलोमीटर, पांगी लेफ्ट 13 किलोमीटर, कल्पा लेफ्ट 17 किलोमीटर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन गाईज. हे दाखवायला मी उठलो एवढं लवकर तुम्हाला. हे बघा माउंटन, बघा ही पूर्ण रेंज. झूम करूया. आणि ह्या बाजूला ऊन आले. हे आमचं कॉटेज आजच्या दिवसाचं. असे 2 कॉटेजेस आहेत इथे आणि ही त्यांची बिल्डिंग आहे. इथे पण रूम्स आहेत. आजचा आमचा स्टे असा आहे. बघा कॉटेज आतल्या बाजूने सगळं वुडन फिनिश आहे. हा बेड आहे, आतमध्ये टॉयलेट आहे, खूप मोठं आहे ते पण. वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्लॉग होणार आहे सांगला टू चिटकुल, चिटकुल टू बॅक टू सांगला, देन सांगला टू कल्पा. तर आता घड्याळात वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही निघतोय दोघे चिटकुलला जायला. जवळजवळ 1 तास जायला लागेल. तिकडे थोडं फिरू. तिकडे किती वेळ लागेल माहीत नाही. 1 तास, एखादा तास पकडा. त्यानंतर यायला 1 तास, म्हणजे टोटल 3 तास लागतील. म्हणजे 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11पर्यंत आम्ही रिटर्न येऊ. जास्तीत जास्त लेट. किलोमीटर्स जास्त नाही आहेत पण 20 किलोमीटरच आहेत. पण इथे सगळे सांगतो 20 किलोमीटर जायला तुम्हाला 1 तास तर लागणार. म्हणजे रस्त्याची कंडिशन कशी असणार आहे हे लक्षात घ्या. तर चला निघूया चिटकुलला जायला. झालं का मॅडम? चलो लेट्स गो. हे बघा ॲपल. छोटंसं झाड आहे, नुकतंच लावलंय वाटतं लोकांनी. ॲपलचं झाड आहे, छोटे छोटे ॲपल आले. श्रुती गेस्ट हाऊस अँड कॉटेज, इथे आमचा स्टे आहे. आणि आज थोडं हलका हलका फील होतोय कारण काहीच लगेच नाही आहे. हे सांगला आहे, सांगला व्हॅलीचं ते सांगला गाव. जिमनी, इथे जिमनी खूप बघायला मिळतात. मी थार 1-2 बघितले असतील तर मी जिमनी 10 बघितले. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. 7:43ला सुरू केलं आहे. आता बघू किती वेळ लागतोय जायला. 20 किलोमीटर. गुगल मॅप पण 1 तास 2 मिनटं दाखवत आहे 20 किलोमीटरसाठी. ओ भाई मेरे, कीचड, बुडीबुडीत कीचड आहे का? त्या डोंगरामध्ये एका छोट्याशा पॅचमध्ये बर्फ दिसतोय. हर हर महादेव. ते दिसतोय समोर बर्फ आहे आतमध्ये, त्या 2 डोंगरांच्या मध्ये वरती. आम्ही इथे थांबलेलो आता. खूप सारे फोटोज काढलेत. हे फोटोज तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या ID वर बघायला मिळतील. माझा इंस्टाग्रामचा ID मी देईन तुम्हाला. इथे कुठेतरी असेल खालच्या बाजूला. जाऊन नक्की फॉलो करा मला इंस्टाग्रामवर पण. जबरदस्त पाणी वाहत आहे ना. हे सगळं बर्फाचं पाणी मेल्ट होऊन खाली येतं. तो बघ तिथे बर्फ आहे वरच्या बाजूला. हॅशटॅग नुसता ऑफ रोड. हा बघा केवढा सुंदर असा धबधबा दिसलाय आम्हाला. किती वेळ झाला आम्ही इथे थांबलोय मगाचपासून. खूप सारे फोटोज वगैरे काढले.
खूप मजा येते. काय नजारे आहेत तिकडे, हे बघा. उगा चिटकूला जायला 1 तास लागतो ते बोलतात, खरंय. पण आपल्यासारखं कोण असेल ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, ते फोटो काढण्यासाठी जवळजवळ 1 तास अजून घेतील आणि चिटकूलला 2 तासात पोचतील. खूप भारी वाटतंय, खूप मस्त आहे. हे रक्षम म्हणून गाव आहे, आम्ही जस्ट क्रॉस केलं. ते पण चांगलं आहे, म्हणजे तिकडे स्टेज पण आहेत बऱ्यापैकी आणि बाजूलाच नदी वाहते, तर नदीच्या बाजूने कॅम्प्स पण आहेत. बर्फच आहे तो, स्नो कॅप माउंटन. पूर्ण बर्फ आहे त्या डोंगरावर. एल्टिट्यूड 11,320 फीट. चिटकूल, इंडियाज लास्ट विलेज. आणि फायनली आम्ही पोचलोय चिटकूलमध्ये 9:30 वाजता. 7:45ला निघालेलो. इतके हॉल्ट्स घेतले आहेत आम्ही. चिटकूलमध्ये पण स्टेज खूप आहेत चांगले चांगले. हे बघा, इथे पण आहे. सांगलामध्ये थांबण्यापेक्षा अजून 1 तास ट्रॅव्हल करा आणि चिटकूलला या. इथून बॉर्डर सुरू होते, म्हणजे बॉर्डर नाही, ॲक्च्युली डिफेन्स एरिया सुरू होतो. याच्या पुढे 2 व्हीलर अलाउड नाही आहे आणि चालत पण नाही जाऊ शकत. फक्त 4 व्हीलरने जाऊ शकतो, ते पण 5 किलोमीटर्स पुढे जाता येतं, त्याच्यापेक्षा नाही. इंडो टिबेटियन बॉर्डर. येस, पण खरंच मजा आली. आणि आम्ही इंडो तिबेट बॉर्डरवर थेपले खातोय. थेपला. सगळी सोय आपल्याकडे. होममेड. Cheers. Cheers. तर आता निघतो या सुंदरशा लोकेशनवरून. त्या बाजूला ती बॉर्डर आहे. इथे चेकपोस्ट आहेत. चेकपोस्ट पासून अजून 50 किलोमीटरवर बॉर्डर. मजा आली. थांबलो 10 मिनटं, नाश्ता केला, एक छोटंसं शॉट केलं रील शूटसाठी 360 मध्ये. खूप दम लागतोय. हे पण हाय अल्टिट्यूडच आहे ना, श्वास असा भरल्यासारखा होतं जास्त धावपळ केली का. निघतो आता या लोकेशनवरून. आता नाही कुठे थांबणार आम्ही. आता डायरेक्ट आपल्या जे हॉटेलला थांबलो त्या हॉटेललाच जाऊ. आणि आम्ही पोचलो आमच्या गेस्ट हाऊसला, श्रुती गेस्ट हाऊस.
11:08 ठरवलेल्या टायमिंगमध्ये आहे आम्ही म्हणजे आज. तर फायनली आता इथून निघायची वेळ झाली आहे. सगळं सामान पॅक आहे, हेल्मेट, सगळ्या पॉट्स, टँक बॅग, सगळं ऑल सेट. दिवसेंदिवस आम्ही इम्प्रूव्ह होतो गोष्टी सॉर्ट करायला. पहिल्या दिवशी कसं बसं सगळं भरलेलं, आता प्रत्येक बॅगमध्ये सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने भरल्यात. डकेती टाकायला चालली. डकेती. तो फायनली झाली पॅकिंग. जवळ 40 मिनिटं गेली. 12:52 झालेत. 12:10 मी तिथून निघालेलो रूम मधून. आलो, सगळं चेकिंग, अरे सगळं चेकआउटचं केलं, पैसे वगैरे भरून सामान लोड पर्यंत 12:51 झाले. चला निघूया. रेडी आहे सगळ्या गोष्टी. चला मॅडम, चलो लेट्स गो. निघायचं. कैलास इकडे म्हणतात ते. इथे आहे. हा, पण ते म्हणतात फ्रंट कल्पावर हो. हा जो पीक दिसतोय हा इकडचा, हा किन्नौर कैलाश आहे असं ह्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ही बॅक साईड आहे, फ्रंट बाजूनी वेगळा दिसेल, है ना भाई साहब? एकदम पक्का. दर्शन हो गए यही से. होती है ना जन्माष्टमी के टाइम जाते हैं, जन्माष्टमी के टाइम. अभी जो आने वाली. अच्छा. चला, गुड बाय टू श्रुती गेस्ट हाऊस अँड कॉटेज. लिव्हिंग सांगला. घड्याळात वाजलेत 1 आणि निघता निघता किन्नौर कैलासचं दर्शन पण झालंय सांगलामधूनच. वा. आता इथेच एक पेट्रोल पंप आहे, तिथे पेट्रोल भरून घेतो, कारण इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप कल्पामध्ये रूटमध्ये नाही मिळणार, त्यासाठी थोडंसं. हे सांगलाचं मार्केट आहे. काल आम्ही रात्री इथे जेवलेलो, सरयू कॅफे. छोटंसंच आहे सांगला पण तसं. धन्यवाद. विजिट अगेन. 6.61 लिटर्स गेले. 630 रुपये. 629 म्हणजे 630 रुपयाचं डिझेल गेले, पेट्रोल गेले. 6.61 लिटर्स. 170 किलोमीटर गाडी चालली आपली. आणि कॅल्क्युलेशन केलं तर त्या हिशोबाने 25चं ॲव्हरेज आलं आहे. थँक्यू. विजिट अगेन. चांगलं ॲव्हरेज आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. मला असं वाटलेलं की एअर फिल्टर चेंज केलं आहे आपण, त्याच्यानंतर कदाचित ॲव्हरेज कमी होईल, पण तसं नाही झालं आहे. परवा हायवे टू हायवे चालत होतो तेव्हा तर 27चं ॲव्हरेज आलेलं. 27, 27.5. हा डॅम कालच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं मी, आज पुन्हा दाखवतो. आज पाणी कमी वाटतंय का कालच्यापेक्षा? पाणी कमी आहे आज. उसळत होतं पाणी ह्या बाजूला. ते स्क्वेअर दिसत आहेत ते दिसत नव्हते काल. टोटल ऑफ रोड. मध्ये मध्ये आहे टारमॅक, पण तो पण कच्चाच झालाय. म्हणजे खूप खड्डे आहेत त्या रस्त्यांवर. काय व्ह्यू आहे बघा ना या बाजूचं. काय वेगळीच दुनिया आहे ही. खूप बाहेर लावली गाडी आहे आणि पण बाहेर टाकली. लँडस्लाईड झाली आहे बघा ह्या पोर्शनमध्ये. पूर्ण वरून सगळी झाडं पण आली आहेत खाली. नदी ह्या बाजूला.
इथे कधी कुठे कसं काय होईल काय सांगता नाही येत. मॅप लावून घेतो. बरोबर 1 तास 32 किलोमीटर बाकी आहे. म्हणजे 1 किलोमीटरला 2 मिनटं अंदाजे. हा फक्त खालचा रोड तो हायवेला भेटतो ना, तिथपर्यंत रस्ता थोडा खराब आहे. पुन्हा तो पुढचा रस्ता मला वाटतं चांगला असणार आहे. हर हर महादेव. नदी केवढी जवळ आली बघा, केवढ्या खाली आलो आम्ही आता. बघा पाणी केवढं आहे. उडी केवढे आहेत बघ. कुठे चाललाय आपल्या पुढ्यात येतोय, लक्षच नव्हतं त्याचं. आणि हा तो ब्रिज आहे जो आपल्याला मेन हायवे पासून सांगलासाठी घ्यायचा असतो आतमध्ये यायला येताना. आता ह्याच ब्रिजने आपण बाहेर पडणार. आज एकच दरवाजा उघडला आहे, काल 2 दरवाजे उघडलेले होते. आता आपण राईड घेणार कल्पासाठी. लेफ्ट जातो शिमला साईडला. आला पुन्हा चांगला रस्ता. आता इथून किती दाखवत आहेत 29 किलोमीटर्स 53 मिनिट्स आणि घड्याळात वाजले 1:50. आता जरा वेगळ्या गोष्टी बघायला मिळतील अजून, कारण काल त्या रस्त्यानेच गेलेलो तर माहितीचा होता येतानाचा रस्ता कसा असणार आहे ते. आता ही बाजू पूर्ण नवीन आहे. शांग टॉंग ब्रिज. आपल्याला उद्या तेवढं जायचं आहे. इथून बोर्ड वाचूया. रेकोंगपिओ लेफ्ट 6 किलोमीटर, पांगी लेफ्ट 13 किलोमीटर, कल्पा लेफ्ट 17 किलोमीटर, पू नाको टाबो राईट साईडला. उद्या आपल्याला पुन्हा इथूनच येऊन टाबो ह्या साईडला जायचं आहे काझासाठी. टाबो 156 आणि काझा 207. किती होतं? 204 किलोमीटर. ओके चला आता जाऊया आधी कल्पाला. हां हे सगळं आहे ना इथे कुठेतरी किन्नौर कैलास आहे. ओ भाई मेरे वाव, जोरात पाणी वाहत आहे इकडे. जा बाबा जा. आणि आम्ही पोचलोय कल्पाला. एक हॉटेल सापडलंय, अल्पाईन क्रेस्ट नाव आहे. नाव मी सांगतो तुम्हाला नंतर. तर आम्ही बघितले 2-4 हॉटेल. कल्पाच्या त्या बाजूला पण गेलो, पण तिथून झाडं खूप आहेत त्यामुळे त्याचा व्ह्यू तेवढासा मिळत नव्हता. तर आम्ही बराच वेळ इथे फिरलो, गुगलवर रिसर्च केलं, तर आम्हाला हे एक हॉटेल चांगलं मिळालं आहे. आणि पूर्ण रिकामे हॉटेल, कोणच नाही आहे. हा ऑफ सीझन चालू आहे आणि आम्हाला सगळ्यात वरचा रूम मिळतोय आणि बेस्ट व्ह्यू मिळतोय. तर आता निकिता गेली आतमध्ये बोलायला, मी थांबलोय बाईककडे. तर बघूया काय डील मिळते. जर चांगली आणि स्वस्त डील मिळाली तर आम्ही इथेच थांबणार. फायनली आमची रूमचं झालेलं आहे. ही आमची रूम आहे. खूप दमलो रूम शोधण्यामध्ये. लगेज पण वर आलंय आणि बेस्ट म्हणजे काय, ह्याला बाल्कनी आहे. ह्या बाजूचा व्ह्यू आहे, पण ह्या बाजूचा व्ह्यू थोडा इम्पॉर्टंट नाही आहे जेवढा ह्या बाजूचा व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. हा गेट आहे, मेन दरवाजा. बाहेर आलो आणि हे इथे टेरेस आहे. आणि ह्या टेरेसमधून इथे आपल्याला दिसतोय
हा जो पीक आहे हा आहे किन्नर कैलाश. जबरदस्त. ते किन्नर कैलाश एक्झॅक्ट समोर आहे आमचं स्टे. हवा सुटली आहे. ही अशी बाल्कनी आहे, टेरेस आहे बाहेर, ते बसायला आहे. आणि हा इथे आतमध्ये रूम आहे आमचा. बघूया दर्शन होतंय का. इथे वर पण जायला जिना आहे. बघूया वर काय. आपण खुर्ची टाकून तर बसूच शकतो. कोणतरी झोपलंय इकडे, कोणतरी झोपलंय वर, पण इथे आपण बसू तर शकतो. शूट ड्रोन उडवायचा प्रयत्न करतोय पण ड्रोन कॅलिब्रेटच होत नाहीये. दाखव. हे बघा इथे कॅनॉट टेक ऑफ. खूप थंडी असते खूप, आणि वारा एवढा आहे ना त्याच्यामुळे जास्त थंडी वाजते. आणि हे समोर आहे किन्नौर कैलासचे पर्वत रांगा. पूर्ण मेन पीक इथे ढगाच्या मागे. जसं जसं आम्ही आतमध्ये आलो, म्हणजे हॉटेलमध्ये चेक इन केलं, रूमवर आलो, त्या जस्ट टायमिंगलाच ढग बरोबर बाजूला झालेले आणि आम्हाला दर्शन मिळालं. ते बेस्ट पार्ट होता. आणि थोड्या वेळाने बघतोय पुन्हा सगळे ढग आलेत. हे जे ढग आलेत ना पुन्हा आले. आता दिसत होता तो, मी फोटो काढलाय पण फोटो तेवढा चांगला नाही येते क्लिअर. खूप ब्लर येतोय. खूप लांब आहे ते. असं वाटतं जवळ आहे समोर, पण नाही, खूप लांब आहे ते. आता आम्ही चाललोय थोडं बाहेर कल्पाचं मार्केट बघायला. बघूया जाऊन कल्पाचं मार्केट कसं आहे काय आहे. आणि तिथेच जेवून यायचा पण प्लॅन आहे. खूप थंडी आहे कल्पामध्ये. मी ही एकच हुडी आणली आहे, दुसरे सगळे टी शर्ट घेऊन आलोय. बाहेर पूर्ण काळोख झालाय. इकडे एक लाईट आहे, बघूया. चंद्र पण आहे, स्टार गेजिंग होऊ शकते. मगासपासून इथे आकाशात ढग नव्हते आणि नेमके आता बरोबर आलेत. हे बघा त्यांचं रेस्टॉरंट पण आहे, खूप चांगलं आहे. हॉटेल खूप चांगलं आहे स्टेसाठी. आणि व्ह्यू तर एक नंबर आहे, काय बोलूच नाही शकत त्या व्ह्यू बद्दल. हा मार्केटचा चौक आहे. सगळं बंद झालंय. इथे एक दुकान उघडं आहे आणि खाली पण सगळी दुकानं बंद झाली आहेत. आणि घड्याळात वाजलेत फक्त 8:30. 8:30 वाजता इथे सगळं बंद होतं. दिस इज नॉट मुंबई. चला जाऊया परत हॉटेलवर. खायला पण काय नाही, धाबे पण एकदम छोटेसे धाबे आहेत असं. तर इथून जाऊ हॉटेलवर. इथून एक शॉर्टकट आहे, तिकडून वर चालत जावं लागतं. पण पूर्ण काळोख आहे त्यामुळे मी काय शूट नाही केलं, काय दाखवूच नाही शकत. बघा हा चौक आहे मेन मार्केटचा, कल्पाचं मार्केट. हा तो मार्केट रोड आहे. इथून आम्ही इथे होतो, जो मी तुम्हाला दाखवला चौक, तिथून आम्ही ह्या बाजूने असे चालत इथे वरती आलोय. आणि वरती चालत येता येता हालत एकदम खराब झाली. असे दोघे पण नुसते असं झालंय. जी हालत बघ. कॅमेरा ऑन केल्यावर लगेच गप्पा झाली. आता जस्ट जेवून झालंय आणि घड्याळात वाजले 10. आजचा ब्लॉग इथे संपायची वेळ झाली मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. बघू रात्री जर स्टार गेझिंग साठी चान्स मिळाला बाहेर आम्हाला, जर, कारण आता आम्ही बघितलं खूप क्लाउड्स आलेत. मगाशी नव्हते इव्हिनिंगला एवढे क्लाउड्स, पण आता खूप आलेत. जर का काही फोटोज किंवा टाइमलॅप्स वगैरे काढायला मिळालं तर मी नक्की दाखवीन तुम्हाला, ह्याच्यानंतर दिसेल ते. तर कुठेही जाऊ नका, या सिरीज बरोबर सोबत पूर्ण राहा. याच्या आधीचे पण सगळे व्हिडिओ नीट बघा. मी इथपर्यंत कसा आलो, मुंबईपासून ते इथपर्यंत, कल्पापर्यंत. आणि उद्या मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. उद्या मी चाललोय काजाला. सगळे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा सबस्क्राईब करायला. ज्यांना असे प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील त्यांना त्यांच्याशी तुम्ही शेअर करू शकता. तर चलिया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.
पोचलोय आपण खाप संगम, तो ब्रिज आहे त्या ब्रिजकडे. ह्या बाजूने येते ती मला वाटतं सतलज आणि तिथून येते ती स्पिती आहे.